मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहे। आपण पाहतोय कापसाची माळ तुम्ही गळ्यात घातली आहे, सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत, कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यांची, सरकारला घेराव घातलाय। आज हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बद्दल आम्ही आवाज उठवतोय। दुर्दैव असं आहे की आजही 75,000 कोटीचं या ठिकाणी पुरवणी मागणी आलेल्या आहेत। काल बघितलं तर निवडणुकीमध्ये सत्तारूढ पक्षाची लोक आमदार असतील किंवा मंत्री सरळ सरळ पैशाचे कार्यकर्ते पैसे वाटतायत, प्रचंड पैसे वाटप होते। इतका पैसा आहे, तो पैसा नुसता शेतकऱ्यांना जरी दिला तर कर्जमाफी होऊ शकते, परंतु शेतकऱ्यांकडे कर्जमाफी न करता आमदारांना सत्तारूढ पक्षाच्या सक्षम करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये कर्ज काढण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय। जे मोठे नेते ते सध्या आंदोलनात दिसत नाही, त्यांना तुम्ही सांगणार की यावं, आंदोलन करावं, विरोधी पक्षाची भक्कम बाजू मांडावी? असं आहे की विमानाच्या असलेल्या विलंबनामुळे या ठिकाणी अडचण निर्माण झालेल्या आहेत। आज आम्ही आंदोलनास सुरुवात केलेली आहे। सरकार आमचं आंदोलनाची दखल घेईल आणि कर्जमाफी करेल। शेवटी किती लोकांनी आंदोलन केलं त्याच्यापेक्षा काय भावनेने केलं महत्व आहे। नक्कीच अंबादास दानवे यांनी आज एक कॅश बॉम्ब टाकलेला आहे। महेंद्र दळवीवर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, कसं पाहता याकडे? असे बरेच कॅश बॉम्ब काढले, आम्ही पण काढले, परंतु सत्तारूढ पक्षाच्या मित्र पक्षांनी पण काढलेले आहे। काय झालेलं नाही, फक्त जिथं विरोधी पक्षाची लोक आहेत त्यांच्यावर फक्त चौकशी आणि धाडी टाकल्या। आमच्यावर टाकत होत्या, कबूल होत्या, परंतु आता मित्र पक्षाच्या निवडणुकीला तिथे पण धाडी टाकल्या आणि तिथं शहाजी बापू असतील, बाकीच्या ठिकाणी असेल, म्हणजे हा क्रॉस गेम चाललेला आहे। इथं निलेश राणेने तिथे पकडल्यानंतर लगेच शहाजी बापूवर धाड पडते, हा योगायोग नाही, हे ठरवून जाऊन प्रेशर टॅक्टिक्स आहे। नक्कीच आता निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी तर या ठिकाणी भेट सुद्धा घेतली आणि आमच्यात कधी वाद नव्हता असंही म्हणतात। खुर्चीसाठी हे किती बाहेर ओरडले तरी खुर्चीसाठी एकमेकांच्या विरोधात जाणार नाही। सत्तेला जे सत्ता पाहिजे त्या सत्तेच्यासाठी ते कोणाच्याही एकमेकांच्या आता सगळे एकत्र दिसतील तुम्हाला। वडेट्टीवार आणि त्यासोबत हर्षवर्धन सकपाळ म्हणतायत की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, तुमची भूमिका काय? आज खरंच आहे ना, काल झालेल्या निवडणुकीमध्ये लोकशाही कुठं आहे? निवडणूक आयोगाच्या समोर, अधिकाऱ्याच्या समोर तिथं त्या ठिकाणी जबरदस्ती फॉर्म विड्रॉल करायला लावतात, पैसे वाटले जातात, मारामारी होते। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची मारामारी कधी पाहायला मिळत नव्हती, आता सर्रास होते। त्यामुळे बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी अशी आमची मागणीच आहे। वेगळ्या विदर्भासंदर्भात काय तुमची भूमिका? नाही, अजून वेगळ्या विदर्भाच्या संदर्भातून सरकारची भूमिका स्पष्ट होऊन द्या। सरकारची भूमिका काय आल्यानंतर आम्ही सांगतो। काँग्रेस तर मागणी करते ना की वेगळा विदर्भ झाला। वेगळ्या विदर्भाच्या संदर्भातून मुख्यमंत्र्यांनी पण त्यावेळेला मागणी केली होती। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, त्यावेळेला विदर्भाची वेगळी मागणी केली होती। आज त्यांच्याकडून भूमिका येतो आणि तशी भूमिका आल्यावर आम्ही निश्चितपणाने विचार करू। अधिवेशनाचं केवळ 7 दिवसाचं अधिवेशन आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? आणि दुसरा विषय, आजपासून ॲक्शन मोडमध्ये आले विरोधक सगळे आणि एकाहून एक खुलासे धक्कादायक होतील, सरकारला सळोकीपळो करणार तुम्ही? आम्ही किती धक्कादायक खुलासे केले तर सरकार एवढं निर्भीड झालेलं आहे की ते कुठली चौकशी करणार नाही, कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही। सब वॉशिंग मशीनमध्ये सगळं साफ केलं जाणार आहे। त्यामुळे काय आम्ही अवघात आक्रमकतेने होणार ना, त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न, याच्यावर आम्ही 4-5 दिवसा, खरं 2 आठवड्याचं व्हायला पाहिजे नव्हतं, 1 आठवड्यात होतं आहे, तरीसुद्धा आम्ही या आठवड्यामध्ये आवाज 100% विरोधी पक्ष उठवणार। तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता असं म्हणावं का? आणि कधी कधी याची खंत वाटते का की जर 29 जागा आल्या असत्या, 10% जर मेजॉरिटी असती तर विरोधी पक्ष नेतेपद भेटलं असतं आणि सरकारला? आता 10%चा निकष वगैरे हे काढलेली पळवाट आहे। माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्ष हा नेता असावा लागतो, तो देत नाही, याचा अर्थ आहे लोकशाही राहिलेली नाही। नक्कीच आपण पाहतोय लोकशाही राहिलेली नाही असं म्हणतात शशिकांत शिंदे। कॅमेरा पर्सन सचिन सेन, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।